आणि हा चौकार पंच 2 मिनिटं फक्त सामना थांबवा. यस अंपायर चालू करू शकता. पहिला चेंडू हाताळला गेला. पहिल्या चेंडूवरती चौकार येताना आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली सुरुवात फलंदाजाकडून केली जाते आपल्या संघासाठी. यावेळेला वरती चेंडू लॉब केला गेला. कव्हर ड्राईव्हच्या दिशेने जातोय हा चेंडू. 1 बॉल सीमा पार. लगातार 2 चेंडूवरती 2 चौकार येताना पाहायला मिळाले. या अगोदरच्या मॅचमध्ये जर आपण नजर टाकली तर दुसऱ्या इनिंगमध्ये या पद्धतीची संपतनी सुरुवात करून दिली गेली होती. पहिल्या 3 चेंडूवरती 3 चौकार संपतच्या बॅटमधून आले होते. यावेळेस मात्र फलंदाज निलेशच्या बॅटमधून लगातार 2 चेंडूवरती 2 चौकार येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेस संधी निर्माण झाली. क्षेत्ररक्षक चैतू चेंडू खाली झेल केला जाईल कंप्लीट. पहिले 2 चेंडूवरती फलंदाज, तिसऱ्या चेंडूवरती गोलंदाज आपली ताकद दाखवताना परतीचं तिकीट दिलं जाते. मार्गस्थ केला जाते फलंदाजाला. पहिल्या विकेटचं होते पतन. धावसंख्या 8 वर. घोषांकित रिजन मध्ये जाताना आपण पाहतो या चेंडू 1 धावांकित होईल धावफलकावरती. यावेळेस लोअर फुल टॉस दांडी गुल. फलंदाज माघारी. गोलंदाज मात्र इथं तैमान घालत असताना मैदानामध्ये पहिल्याच ओव्हरमध्ये पहिल्या पॉवर प्ले षटकामध्ये 2 यश संपादन करत असताना 2 विकेट घेताना आपल्याला पाहायला मिळाला हा गोलंदाज. योगेश स्पीडअप घ्या. स्पीडअप योगेश. जेवायचं आहे नंतर तुम्हाला. ब्रेक आहे. चला नवीन फलंदाज लगेचच दाखल व्हा मैदानामध्ये. तर नवीन फलंदाज मैदानामध्ये येताना आपल्याला पाहायला मिळाला. योगेश नवीन फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. तर गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज साईराज आपण पाहिलं गेलं तर पहिलं पॉवर प्लेचं षटक हाताळत असताना चांगली कामगिरी आपल्या संघासाठी. यावेळेस यष्टीरक्षकाकडून होते चूक. चेंडू जातोय घोषांकित रिजनमध्ये 1 धावेसाठी. यष्टीरक्षकाला आपलं काम चोख करावं लागेल. या होणाऱ्या चुका मात्र शेवटच्या क्षणाला मात्र महागडे ठरताना आपण पाहत असतो. पहिल्या षटकाचा खेळ संपला. पहिल्या षटकाचा खेळ संपतो. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावफलक आपल्याला 10 या आकड्यावरती पाहायला मिळते. 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये नक्कीच 10 आल्या तरी पण पाहिलं गेलं तर 2 महत्त्वाच्या विकेट घेण्यामध्ये यशस्वी ठरला साईराज. दुसरं पॉवर प्लेचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्क होती. गोलंदाज होतोय तयार ज्ञानेश्वर.
ज्ञानेश्वरला मात्र आता डोकं शांत ठेवून गोलंदाजी करावी लागेल. या दुपारच्या स्तरामध्ये खेळपट्टी तापले आणि त्या तापलेल्या खेळपट्टीचा मात्र फायदा आपण पाहिलं गेलं होताना पाहिलं मिळतं. फलंदाजांना यावेळेस चेंडूवरती गेल्यापर्यंत क्षेत्ररक्षक येतोय, झेल केला जातोय कंप्लीट. OUT आउट. पहिल्या चेंडूवरती यश केलं जातंय संपादन. फलंदाज आल्या दाडला जातोय माघारी. त्यासाठी मी पहिलेच लिहून ठेवलं होतं तिथे 0, म्हणजे मला माहिती होतं हा प्लेअर आउट होणार आहे. सोनम आणि आपल्या MPL चे आधारस्तंभ सागर दादा हे आता उतरले आहेत बॅटिंग करण्यासाठी. पाहूया काय करतात आपल्या टीमसाठी. यावेळेस मात्र निर्धाव चेंडू गुड लेंथवरती स्पॉट झाला. चेंडू तदनंतर यष्टी रक्षकाच्या हातामध्ये विसावतोय. सागर चोरगे उत्कृष्ट अशी बॅटिंग करत असताना आणि पहिला चेंडू आणि विकेट किपरिंग केलेली आहे राठोड यांनी आणि विकेट घेतलेली आहे. जरा 2 चेंडू खेळून द्यायचे होते राठोड. आणि दुसऱ्या संघातील दुसऱ्या षटकातील 3 चेंडू झालेले आहेत. अरे इथलं सागर दादा पहिला चेंडू डॉट करून दुसऱ्या चेंडूवरती आउट झालेले आहेत सागर दादा. तरी त्यांनी आज उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण केलेलं आहे, तरी त्यांच्यासाठी टाळ्या झाल्या पाहिजेत. तरी आपल्या संघाने सागर दादासाठी टाळ्या वाजवायच्या आहेत. नाईकबाई 11 नवीन बॅट्समन आलेला आहे तो संतोष चोरगे आप्पा. आणि खातं उघडलेलं आहे संतोष चोरगे यांनी आपलं. लेग बाय स्वरूपात 1 रन. स्ट्राईकला आहेत ते संतोष. हा मग तोच आहे लेग बायचे. आणि उत्कृष्ट अशी गोलंदाजी करत असताना ज्ञानेश्वर आपल्या संघासाठी. आणि डिक्लेअर झोन मध्ये 1 रन आणि हा षटक संपलेला आहे. दोन षटकाच्या सामन्यानंतर 12 धावा झालेल्या आहेत नाईकबाई 11च्या. आणि उत्कृष्ट असा टोललेला चेंडू आणि पॅडी यांनी MPL मधला पहिला कॅच पकडला. उत्कृष्ट असा कॅच. बॉलर आहेत सचिन. नवीन बॅट्समन आलेले आहेत युवराज UV2.
हॅलो, पुढचा चेंडू उत्कृष्ट अशी गोलंदाजी, डॉट बॉल. पाहूया पुढचा पुढचा चेंडू सचिन यांचा युवराज यांच्यासाठी. पाहूया काय करतात युवराज. आणि चेंडू काही समजला नाही. निर्धाव असा चेंडू, उत्कृष्ट अशी गोलंदाजी सचिन यांच्या मार्फत. उत्कृष्ट असा टोललेला चेंडू. पाहूया काय होत आहे. आणि चौकार आहे हा. उत्कृष्ट असा चौकार युवराज यांच्या मार्फत. उत्कृष्ट असं कमबॅक केलेलं आहे. मॅक्सवेल सारखा क्रॅम्प आलेला आहे तरी बघून घ्या. उत्कृष्ट असा टोललेला चेंडू आणि झेल बाद होणार होता, पण विक्रम यांच्याकडून कच्च्या असं क्षेत्ररक्षण. पाहूया काय होतंय. अठरा धावसंख्या झालेली आहे. 3 षटकांच्या सामन्यानंतर 18 ही धावसंख्या. आणि पॅडी यांना ओव्हर दिलेली आहे. डिक्लेअर झोन मध्ये 1 धाव आणि उत्कृष्ट असं कमबॅक पॅडी कडून.
एक धाव पूर्ण. चार षटकानंतर धावसंख्या आहे 23. चार षटकानंतर धावसंख्या आहे 23. विक्रम पहिला बॉल. उत्कृष्ट असा कव्हर ड्राईव्ह मारला आहे, पण सुनील अण्णा चोरगे आणि गच्चाळ असं क्षेत्ररक्षण मी तारीफ करणार होतो, पण गच्चाळ असं क्षेत्ररक्षण सुनील यांच्याकडून. काही मांडवली करताय की काय सुनील तुम्ही त्यांच्यासोबत? उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण केलेलं आहे ज्ञानेश्वर चोरगे यांनी. आणि डी झोन मध्ये एक धाव. आणि विक्रम यांनी सायाळ बोल्ड काढलेला आहे. उत्कृष्ट अशी गोलंदाजी. पाच षटकानंतर धावसंख्या आहे ती 33 आणि 34 ला विन.
34ला विन आहे. 30 बॉलमध्ये 34 धावांची गरज आहे. चला नाईकबाई 11 वेळ घेऊ नका, मैदानामध्ये लाईन अप करून लगेचच दाखल व्हा. विनंती केली जाते, वेळ घेऊ नका. 30 चेंडूमध्ये 34 धावांची गरज आहे दख्खन 11 या संघासाठी. तर दख्खन 11 आपले ओपनिंग फलंदाज मैदानामध्ये दाखल करण्याची विनंती करतो. वेळ घ्यायचा नाही, लगेचच मैदानामध्ये दाखल व्हा. बॅट्समन आहेत ते सचिन आणि स्वप्नील. कमी स्कोर असताना तुम्ही दुसऱ्या प्लेयरांना चान्स द्यायला हवा होता असं माझी इच्छा होती. आणि योगेश आलेले आहेत पहिलं षटक घेऊन. आणि पहिला चेंडू, आणि चेंडू काही समजला नाही. आणि मला काहीतरी कुठेतरी मिलीभगत झाल्यासारखं दिसत आहे. इथे काहीतरी चक्र फिरलेलं दिसत आहे. फिक्सिंग वगैरे झाले की काय? आणि उत्कृष्ट असा टोललेला चेंडू, 1 बाउन्स 2 बाउन्स, चौकार. सचिन यांच्या बॅटमधून आलेला पहिला चौकार. आणि संघाचं उद्घाटन झालेलं आहे चौकाराने. पाहूया पुढचा चेंडू. तिसरा चेंडू टोलवला होता. आणि डी झोन मध्ये एक धाव. आणि आणि पुढचा चेंडू, उत्कृष्ट असा डोललेला चेंडू. 4 दुने 8 रन आणि 1 डिक्लेअर मधली 9 रन.
सामन्यामध्ये रस दाखवत नाहीयेत नाईक बाई 11. आपण कुठेतरी अटीतटीचा सामना खेळला पाहिजे. जीत ही कधी होऊ शकते, लक्षात ठेवा. चिकाटीने खेळा. आणि राहुलचं मोठं असं योगदान भेटलेलं आहे नाईक बाई 11ला. आणि नाईक बाई 11ने डोरेमॉन मागवलेला आहे, तरी त्यांनी काहीतरी गॅजेट काढून आपल्या टीमसाठी सहकार्य करायचं आहे. आणि उत्कृष्ट असा प्लेस केलेला चेंडू, एक धाव, एका धावेवरती समाप्ती मानावी लागेल. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण संतोष चोरगे. आणि दुसऱ्या दोन संघांनी टॉस का बॉस मध्ये आपले कॅप्टन्स उभे राहायचंय आणि टॉस टाकून घ्यायचंय. मयूर चोरगे आणि विजय चोरगे, बंधुराज स्टीवा मार्कवा, लवकरात लवकर टॉस का बॉस मध्ये यायचंय. निलेश आलेले आहेत आपल्या संघासाठी. पाहूया काय करतात. आणि उत्कृष्ट असा टाकलेला चेंडू आणि डी झोन मध्ये एक धाव सचिन यांच्या मार्फत. नाही, निर्धाव असा चेंडू. उत्कृष्ट असं पंचांनी काम केलेलं आहे, धन्यवाद पंच. आणि उत्कृष्ट अशी गोलंदाजी करत आहेत ते निलेश. पंचांशी वाद घालायचा नाहीये, पंचांचा निर्णय अंतिम राहील. डी झोन मध्ये एक धाव. पंचांशी वाद घालायचा नाहीये खेळाडूने, अन्यथा संघास पॅनलाइज केलं जाईल. आणि उत्कृष्ट असा थ्रो मारलेला प्रयत्न केलेला आहे. आणि पाहूया, एक धाव एक्स्ट्रा गेलेली आहे आपल्या संघासाठी. युवराज, आता आपल्याला कुठेतरी आपल्याला धावा अडवायचे आहेत युवराज. आपण असे जोश मध्ये होश नाही होऊन बसलं पाहिजे. पाहूया पुढचा चेंडू. आपल्याकडे काँग्रेस नाही आहे, शिवसेना आहे युवराज. पुढचा चेंडू पाहूया युवराज. आणि उत्कृष्ट असा थ्रो केलेला आहे आणि नॉट आउट. उत्कृष्ट अशी रनिंग, उत्कृष्ट अशी धाव घेतलेली आहे सचिन याने. आणि उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण केलेलं आहे युवराज याने. प्ले ऑफ मधून चौक्यापर्यंत धावत येणे पण काही सोपं काम नाहीये. चेंडू, 3 चेंडू. आताच्या 2 धावांना पंच. हा, 2. धन्यवाद. आणि पुढचा चेंडू उत्कृष्ट असा टोललेला आहे, पाहूया काय होतंय. आणि क्षेत्ररक्षण मारुती यांच्याकडून थोडंसं चाळाचं क्षेत्ररक्षण. एकच धाव घेतलेली आहे. 16 धाव संख्या आहे 16. दुसऱ्या षटकातील 4 चेंडू, धाव संख्या 16. आणि पाहूया झेल होतोय का. डोरेमोनने गॅजेट टाकलेला आहे स्वप्नीलवर आणि स्वप्नीलची विकेट घेतलेली आहे. पहिल्या चेंडूवरती आपला हिटमॅन घालवलेला आहे आणि दख्खन 11ने आपला हिटमॅन गमावलेला आहे. आणि आता आलेले आहेत स्टीव्ह स्मिथ. पाहूया, पाणी हवंय.
आणि आरवचं या स्पर्धेमध्ये खूप मोठं योगदान आहे. त्याने खूप पुण्याचं काम केलेलं आहे पाणी वगैरे पोचवून, तरी तो पण खूप खुश झालेला आहे. हे असं आवडीने काम आम्ही लहानपणी करायचो. आणि त्याचा उत्साह आणि त्याचं काम खूप आवडलेलं आहे सर्वांना. सावकाशी आरव पडशील. आणि न्यू बॅट्समन स्टेव्ह स्मिथ. स्मिथ आणि उत्कृष्ट अशी खेळी स्मिथ कडून चौकार. आणि 2 षटकानंतर धावसंख्या आहे 20. 1 बाद 20. 18 चेंडू मध्ये 14 धावांची गरज. दुर्गेश, पुढचा सामना आपला आहे. टॉस का बॉस मध्ये उपस्थित करायचा आहे. मयूर आणि विजय स्टीवा मार्कवा टॉस टाकून घ्या. संतोष आप्पाकडून दुसरा चेंडू आणि उत्कृष्ट असा टोलवलेला चेंडू आणि हा षटकार. पुढचा चेंडू आणि हा टोलवलेला युवराजांच्या मार्फत झेल बाद होत आहेत. सचिन उत्कृष्ट असा झेल घेतलेला आहे. युवराजसाठी टाळ्या होऊन जाऊ द्या एकदा. आणि आता आलेले आहे ते ज्ञानेश्वर आणि कॅमेरामॅन. टॉस का बॉस कडे कॅमेरा थोडा घ्या. आणि दशरथ चोरगे वर्सेस मयूर चोरगे. मोर्या 11 वर्सेस योगीराज 11. पाहूया काय होतंय. टॉस का बॉस मध्ये टॉस कोण विन होतोय. आणि घाई करायची आहे ज्ञानेश्वर. आणि टॉस विन झालेला आहे मोर्या 11. पुढचा चेंडू संतोष चोरगे यांचा. अतिशय रॅपिड अशी बॅट फिरवली होती पण वाईट चेंडू प्लस डिक्लेअर जाव 2 धावा. थँक्यू पंच. पुढचा चेंडू आणि ताकदीने मारलेला चेंडू हा चौकार. आणि स्कोर झालेला आहे तो 32. 32 रन. 2 धावांची आवश्यकता ओनली. आणि हा गेलेला आहे चौकार. आणि दख्खन 11 3 मधल्या 3ही मॅच जिंकलेल्या आहेत. जशी इंडिया जिंकली होती 11च्या 11 मॅच आणि 12वी हरली होती तसंच तुमचंही काहीतरी होण्याचं मला दिसत आहे परिणाम. कारण आम्ही येणार आहे फायनलला, लक्षात ठेवा.